नमस्कार. जामनेर तालुक्यातील हिवरखेडा बुद्रुक हे जामनेर रोडवरती हिवरखेडा बुद्रुक या ठिकाणी एक कृष्णप्रिय गोशाळा आहे आणि या ठिकाणी गोशाळेची सेवा केली जाते. गोशाळेमध्ये ज्या गायी आहेत त्यांची सेवा केली जाते आणि एक सत्कर्म आपल्याला घडायला पाहिजे, पुण्य घडायला पाहिजे या दृष्टिकोनातून एक शेतकरी त्या गायींची सेवा करत असतात. ते प्रत्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा आपलं नाव काय? नाव दीपक अशोक पाटील. आपण कुठे राहतात? मी हिवरखेडा येथे राहतो. हिवरखेडा तालुका जामनेर. तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. ओके, ओके. बरं मला सांगाल सर की आपण या गोमातेची किती वर्षापासून सेवा करता? मी आता या गोमातेची 9 वर्ष झाले सेवा करतोय. 9 वर्ष झाले सेवा करतोय आणि पुढे सतत सेवा करत राहील. बरं जवळपास 8 ते 9 वर्ष झाले तुम्ही सेवा करतात. बरं आपण एक कृष्णप्रिया गोशाळा एक रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या शाळेचं आणि एक आपण या ठिकाणी गायींची एक सेवा करतात, मनोभावी सेवा करतात. आपण एक चांगल्या प्रकारे एक काहीतरी पुण्य घडायला पाहिजे या दृष्टिकोनातून वाटचाल करत आहात. आई वडील काय करतात आपले? आई वडील शेतीच करता. भाऊ पण व्यवसाय भाऊचा. आई वडील शेती करतात. बरं ही जी गो मातेची आपण सेवा करतात या ठिकाणी जवळपास किती गायी येते आपल्या गोशाळेमध्ये? 335 गायी आहे माझ्याकडे. बरं ह्या ज्या गायी आहेत या म्हणजे शेतकऱ्यांनी दिलेल्या आहेत का यांच्यामध्ये एकत्रीकरण म्हणजे म्हणजे संख्या कशी वाढली याची? या शेतकऱ्यांनी पण दिलेले आहे आणि माझ्याकडे केसेसच्या पण गायी येतात. काही नगरपालिका सोडते, त्या माध्यमातून माझ्याकडे गायी जमा झालेल्या आहे. बरं मला सांगाल की एक चांगल्या प्रकारचं आपण मनोभावे गायींची सेवा करतात. एक तुमचं मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे नेमकं याच्यामध्ये किंवा तुम्ही सेवा करत आहात त्याचा मेन त्याच्या मागचा उद्देश काय आहे? उद्दिष्ट एवढाच आहे की गोमाता जे कतलीच जातात, त्या कतलीच जाणाऱ्या गोमाता ज्या आहे त्या गोमाता आपल्याकडे वाचल्या पाहिजेल आणि त्या गोमातेपासून आपल्या शेतीला जो फायदा होतो तो पुढे दृष्टिकोनातून भरपूर झाला पाहिजे या करता मी गोमाता सेवा करतो. सेवा करतो. बरं मला सांगाल की आपण एक चांगल्या प्रकारे 8 ते 9 वर्ष झाले गोमातेची सेवा करतायत. वेगवेगळ्या शेतकऱ्यांनी नगरपालिकेने तुम्हाला गायी दिलेल्या आहेत. त्यांची एक मनोभावी सेवा करतात आपण आणि एक निसर्गरम्य ठिकाणी आपण त्यांची एक गोशाळा स्थापन केलेली आहे. बरं ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? काय सांगाल? कल्पना अशी सुचली की माझं पळसखेडा शहरात एक जमीन आहे. आम्ही तिथे रात्रीच्या वेळेस गेलो आणि पळसखेडा शहरात एक कथा चालू होती. 7 वाजता मी गेलो, ती कथा मी सेवन केली. सेवन करताना म्हणजे मी मंडपात पण बसलो आणि रिक्षात बसलो आणि ते कथा मी ऐकली चारुदीदींची. तर चारुदीदींची कथा ऐकल्यानंतर मी एवढा भाविक झालो की म्हणलं आता पुढच्या म्हणजे उद्या दिवशी आपण यायचंच. संकल्पना असं केलं की बा आपण 2 लोक काय जाणार नवरा बायको. तर माझ्याकडे ट्रॅक्टर असल्यामुळे मी गावातल्या लोकांना तिथे 30 ते 40 लोकांना गोमातेचा कथ्या करता मी नेत होतो. तर 7 दिवसात मनात असं संकल्पना केली की आपण गोशाळा चालू करायची. मग मी 3 गायींपासून गोमाताची सेवा सुरू केली. तर सेवा करताना असा आनंद झाला की बा त्या ज्या गोमाता आहे त्या गोमाता